असेल, अनेक लोकांना भाषण करत असताना मनामध्ये भीती असते, तर त्या भीतीचं कारण असं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख झाली नाही। आणि मानवी जीवन जगत असताना माणसाला जर त्याच्या स्वतःची ओळख झाली तो आयुष्यामध्ये कुणालाही घाबरू शकत नाही। आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणं हे गरजेचं आहे। जोपर्यंत आपल्याला स्वतःची ओळख होणार नाही तोपर्यंत ह्या जगावरती आपण राज्य करू शकत नाही। मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझ्या क्षमता काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। आपल्या क्षमता, आपली ताकद जर आपल्याला समजली नाही तर आपण ह्या जगावरती राज्य करू शकत नाही। या जगाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण आपलं संपूर्ण आयुष्य निघून जाईल। आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या जगामध्ये गाढवाला किंमत नाही, या जगामध्ये माकडाला जास्त किंमत असते। गाढव आणि माकड हे दोन्ही प्राणी आहे। गाढव दिवस रात्र काम करत असतं, माती वाहत असतं, रेती वाहत असतं, विटा वाहत असतं, पर माकड तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर लोक त्याला पिरू देतात, सफरचंद देतात। माकडही काम करतं, गाढवही काम करतं, पण जगात गाढवाला किंमत आहे, माकडाला मात्र किंमत नाही। तर का? गाढवाला जर तुम्ही काठीने मारलं ते काही बोलणार नाही, पण तेच माकडाला जर तुम्ही मारायला गेले तर ते माकड तुमच्यावरती धावल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे त्याला बोलता आलं असतं तर ते त्याने उत्तर दिलं असतं, आणि म्हणून त्याच्या कृतीच्या माध्यमातून ते उत्तर देतं। अन्याय त्याच लोकांवरती होतो जी माणसं बोलत नाही। आणि म्हणून आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे। आपल्याला जर बोलता आलं, प्रतिकार करता आला, उत्तर देता आलं तरच आपण जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो। कमीत कमी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली बाजू तरी मांडता आली पाहिजे, अन्यायाच्या विरोधात आपल्याला आवाज तरी उठवता आला पाहिजे। आणि म्हणून बोलायला शिका, भाषण करायला शिका, अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। भाषण करण्यासाठी मानव आर्ट्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त बऱ्याच माझी विद्यार्थ्यांचं असं मनोगत आहे की सर तुम्ही आम्हाला भाषण शिकवत नाही, जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं जातं। तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आपण जगाला घाबरायचे, आपल्या अस्तित्वाची ओळख आपल्याला जर करायची असेल तर हा मानव आर्ट्सचा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे। लाखो करोडो लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर हा कोर्स मानव आर्ट्सचा महत्वाचा आहे। कारण येथे आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त लोक भाषण शिकलेले आहेत, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण केलेली आहे। मी सुद्धा मानव आर्ट फाउंडेशनचा पहिला विद्यार्थी आहे। माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं। आज मी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आणि या मानव आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून 15 वर्षाच्या काळामध्ये 20,000पेक्षा जास्त लोक आज समाजामध्ये काम करत आहे। कोण जिल्हा प्रमुख आहे, कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण SP आहे, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, हायकोर्टाचे वकील आहेत, कोणी सरपंच आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे। जिल्हा परिषद सदस्य तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, सरपंच सुद्धा आहे, व्यावसायिक देखील आहे। आणि म्हणून हे मानव आर्ट फाउंडेशन काय करतं, तुम्हाला तुमची ओळख करून देतं। तुमची जी क्षमता आहे ती क्षमता, आतली क्षमता वर काढण्याचं ते काम करतं। आणि म्हणून मानव आर्ट फाउंडेशन मध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात। आयुष्यामध्ये शिकणं महत्वाचं आहे आणि स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करता येणं फार महत्वाचं आहे। जो माणूस स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करू शकतो तो माणूस खऱ्या अर्थानं जगावरती राज्य करू शकतो। आणि म्हणून आपण सर्वांनी स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे, आपली भूमिका मांडायला शिकलं पाहिजे। नाहीतर असं होतं आपण काम करायचं आणि दुसरं येतं ते सगळं श्रेय घेऊन जातं, तर असा होता कामा नये। आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला घेता आलं पाहिजे, आपली बाजू आपल्याला मांडता आली पाहिजे। आता अनेक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, याच्यामध्ये जिंकणार तोच आहे की ज्याला त्याची बाजू मांडता येते आणि ते पण प्रभावशाली मांडता येणं गरजेचं आहे। कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगला ट्रेनर तुमच्या पाठीमागं आयुष्यामध्ये उभा असणं गरजेचं आहे। एवढं मोठं जीवन मिळालेलं आहे, एक ट्रेनर असणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, जो आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असताना तो आपल्याला मार्गदर्शन करेल, पण तो ट्रेन असला पाहिजे आणि त्याला अनुभव असला पाहिजे। एवढंच या निमित्तानं सांगतो, हे मानव आर्ट फाउंडेशन म्हणजे सामान्य नाही। येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये या मानव आर्ट फाउंडेशनची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी सुद्धा या मानव आर्ट फाउंडेशनचा एक सदस्य आहे। या मानव आर्ट फाउंडेशनने जे आम्हाला दिलं, तुम्हाला सांगतो याचे उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही। हे मानव आर्ट जर भेटलं नसतं तर कदाचित मी कोण आहे हे मला कळालं नसतं, जगाला सुद्धा कळालं नसतं। आणि म्हणून मानव आर्ट फाउंडेशनचे आणि मानव आर्ट परिवाराचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।